घटस्फोट. तर ज्या माणसांना शारीरिक ऑर्गॅझम पुरेसं मिळत नाही, त्यांच्यातला सगळ्यात पहिला स्वभाव किंवा लक्षण आपल्याला दिसतं ते म्हणजे हे माणसं प्रचंड चिडकी असतात, प्रचंड आक्रमक असतात, प्रचंड हिंसक असतात, प्रचंड उतावळे असतात, प्रचंड ओव्हर एक्साइटेड असतात. थोडं काही झालं ना की हे माणसं लगेच उत्तेजित होतात. मग ते पॉझिटिव्ह अर्थाने असेल किंवा निगेटिव्ह अर्थाने असेल, पण यांची हा जो उत्तेजितपणा आहे, ही जी एक्साइटमेंट असते ती काही फार काळ पण टिकून राहत नाही. म्हणजे काय, त्याला जर आपण त्या व्यक्तीला आपण म्हटलं की चल आपण ना ट्रेकिंगला जाऊया, तर तो व्यक्ती हा हा लगेच रेडी. पण ट्रेकिंग करून थोडंसं अंतर गेलं ना, नाही नाही नको आता, मी दमलो थकलो, लगेच डाऊन. म्हणजे काय, तर त्या व्यक्तीमध्ये एनर्जी तर खूप आहे, पण ती एनर्जी नीट चॅनलाइज झालेली नाहीये, तिचं मेकॅनिझम व्यवस्थित सांभाळलं गेलेलं नाहीये, म्हणून त्या माणसाची एनर्जी त्याच्या फेवर मध्ये काम करत नाहीये. मग त्याची लक्षणं अशा रूपात बाहेर पडतात की हा व्यक्ती, मग ती ऊर्जा काय करते ना, कुठल्या ना कुठल्या रूपात बाहेर पडण्याची संधीच शोधतीये. मग या माणसाला थोडं काही बोललं ना कोणी की हा व्यक्ती लगेच त्याला भांडायला लागतो, इतकं जोरजोरात भांडायला लागतो की आजूबाजूला कोण आहे, काय आहे, आपण कुठे उभे आहोत, कुठे काय चालू आहे, त्याला कशाचंच भान उरत नाही. इतका प्रचंड आक्रस्ताळेपणा हे लोक करतात, खूप चिडचिड करतात, कोणावर पण चिडचिड, सतत जो दिसेल त्याच्यावर आग पाखड करणे, हे या माणसांचं काम होतं. त्याच्यानंतर हे माणसं हिंसा पण खूप करतात. जी माणसं हिंसक असतात, हिंसक वृत्तीची असतात, त्यांना पण समजून जायचं की ह्यांना शारीरिक ऑर्गॅझम पुरेसं मिळत नाहीये. त्यानंतर अजून एक माणसामध्ये याची वृत्ती दिसते ती म्हणजे ही माणसं प्रचंड वर्चस्ववादी असतात. दुसऱ्यांना सतत नियंत्रण करण्याच्या प्रयत्नात ही लोक असतात. त्यांना असं वाटतं की सगळ्या जगाने माझ्या नियंत्रणात राहावं, मी म्हणेल ना तसंच घडलं पाहिजे. हा जो, ज्याला आपण म्हणतो ना की खूप डॉमिनंट आहे हा व्यक्ती, की त्याच्याशी बोलायला सुद्धा लोक घाबरतात. अर्थात तो काही खूप शक्तिशालीच असतो प्रत्येक वेळी असं नाही, पण कारण की त्याचा स्वभावच असा असतो, वृत्तीच अशी असते की लोक म्हणतात बाबा ह्याच्यापासून दूर राहिलेलं बरं, जाऊ तू मोठा ना तूच मोठा, बरं बाबा. कारण की हे लोक कोणाला समजूनच घेऊ शकत नाही. अशा प्रकारचा थोडासा यांचा स्वभाव निर्माण होतो. अर्थात ही लोक मनाने वाईट असतात असं मला म्हणायचं नाही. जेव्हा काही काळाने यांचा राग शांत होतो, यांची ऊर्जा जरा थंड होते किंवा जरा नॉर्मल पोझिशनला येते, तेव्हा ते आपल्या नॉर्मल माणसांसारखेच वागतात. पण ती एक पर्टिक्युलर सिच्युएशन किंवा त्या मनोअवस्थेमध्ये ते इतके आक्रमक होतात, ते इतके चिडके होतात, त्यांचा स्वतःवरचा ताबा जो आहे किंवा नियंत्रण आहे ते अशा प्रकारे सुटतं की ते काय करतात त्यांना पण कळत नाही. मग रागाच्या भरात ते कोणाला तरी काहीतरी बोलतील, कोणाचा अपमान करतील, कोणाला दोन थोबाडीत देतील, एखादं लहान लेकरू असतील त्याला मारेल, म्हणजे हे लोक काहीही करतात. तर अशी लक्षणं आपल्याला दुर्दैवाने या माणसांमध्ये दिसतात. तुम्हालाही तुमच्यामध्ये ही लक्षणं दिसत असतील तुमच्या आसपासच्या लोकांमध्ये. आणि हे बघा, आपण जेव्हा एखाद्याला म्हणतो ना की राग हा प्रत्येकच माणसाला येत असतो किंवा आक्रमक प्रत्येकच माणूस असतो, किंवा हे जे ज्या गुणांचा मी आता उल्लेख केला की उतावळेपणा, अति उत्तेजितपणा, हे जे दुर्गुण आहे हे प्रत्येकच माणसामध्ये थोड्याफार प्रमाणात कमी जास्त असतातच. पण हे गुण तुम्हाला, ह्या वृत्ती तुम्हाला कंट्रोल करताय की तुम्ही त्याला कंट्रोल करताय, इथे खरा मुद्दा असतो.